हे आहे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात CV9 मराठी. आम्ही दाखवतो फक्त सत्य. गोबरवाहीच्या जंगलात पट्टेदार वाघाचा धुमाकूळ, जीवघेण्या हल्ल्यात गुराख्याचा दुर्दैवी मृत्यू. तुमसर तालुक्यातील गोबरवाही परिसरातील शोधीपुरा जंगलात आज दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास एका पट्टेदार वाघाने गोधनासह जंगलात गेलेल्या 55 वर्षीय बेनीराम राऊत या गुराख्यावर अचानक जीवघेणा हल्ला करून त्यांना जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना घडली असून या भीषण प्रकाराने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 2 वर्षांपासून या शिवारात वाघाचा मुक्त संचार असून वारंवार होणाऱ्या पाळीव जनावरांच्या शिकारीनंतर आता थेट मानवी बळी गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व भीती पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असला तरी वारंवार घडणाऱ्या या मानव वन्यजीव संघर्षामुळे संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधित वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी लावून धरली आहे. तसेच भविष्यातील धोका टाळण्यासाठी जंगलात कृत्रिम पाणवटे उभारण्यासह मृताच्या कुटुंबियांना तातडीने भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. CV9 मराठीकरिता रूपसिंग पिलगर, प्रतिनिधी गोबरवाही. ठीक आहे, देतो ना मी. माझ्याकडे 5,000 असं नाही कारण काय त्याला देतो मी. 7,000 देतो. आता देताला भाडी करता माझ्याकडून सांग. आणि कसं आहे ते आता अंत्येष्टी जसा होणार साहेब, हो तर मी स्वतः येणार. लवकर होते आहे की नाही? त्याच्यासाठी आता तर कमीत कमी करायला लागेल साहेब. आता देतो. आताच देऊ का तुम्हाला सांगतो. नाही, आम्हाला आता PM होऊ तर ते सर्व करू द्या हो, ना. करू द्या. आता भाडी जेव्हा याच्या वेळेस आम्ही येतो ना त्या ठिकाणी माझा स्टाफ येईल, मी येईन ना त्या ठिकाणी. त्या ठिकाणी अंत्यसंस्काराच्या वेळी मग तोही माणूस आहे, आम्ही माणूस आहो ना. एक प्रकारे का सोडून जाय काय की दादा झाला म्हणून तरी त्याला बऱ्यावर सोडून द्यायचं. आम्ही लगतच त्याच्या वाघाने ठार केलेला आहे तो आपल्या गाई चारत असताना. आणि याच्या आज 3 दिवसाच्या आधी म्हणजे शनिवारी एका गाईला देखील आमच्याच गावातील एका व्यक्तीच्या दयाराम अंबाडारे यांच्या गोऱ्याला देखील त्या गावाने शिकार केला होता. त्यावेळेस देखील आम्ही त्या वन क्षेत्राच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली होती. त्यांनी येऊन पंचनामा वगैरे केला होता, परंतु त्यावेळेस त्यांनी ट्रॅपिंग केली नाही आणि ते कॅमेरे वगैरे लावले असते तर कदाचित ही दुर्दैवी घटना आज घडली नसती. परंतु आता जी घटना घडलेली आहे तर जो गुराखी आहे तो 55 ते 56 वर्षाच्या दरम्यान आहे आणि त्याच्यावर आपल्या घराची कुटुंबाची जबाबदारी आहे. आणि आज जी घटना झालेली आहे तर त्या जीवाच्या मोबदला तर कोणी देऊ शकत नाही, परंतु शासकीय नियमाप्रमाणे वन विभागाकडून ज्या मृतकाच्या कुटुंबाला लवकरात लवकर जी शासकीय मदत आहे त्यांनी पुरवावी अशी आमची गावकऱ्यांच्या वतीने आणि त्याच्या कुटुंबियाच्या वतीने वन विभागाला मागणी आहे. बेनीरामजी राऊत त्यांनी त्याच्यावर मागून त्यांनी हल्ला केला. हल्ला झाल्यानंतर त्यांनी घसीटत जवळजवळ अर्धा ते 1 किलोमीटर त्यांनी इथं आणलं. माझी प्रशासनाला विनंती आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटला पुन्हा वन विभागाला विनंती आहे, मागील काही दिवसापासून ह्या घटना इथं होतच आहेत. 2-3 गाईसुद्धा इथं त्या वाघांनी मारलं, पण वन विभागाने एकही त्याच्यावर कारवाई नाही केली. ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. मी देवेंद्र अवथरे, उपसरपंच ग्रामपंचायत गोबरवाही. काही दिवसापासून या एरियामध्ये 2-4 घटना घडल्या. गाई वर वाघांनी हल्ला केला, गोरे मरण पावले, पर वन विभागाने कोणती दखल न घेता इथे एक प्रकारच्या निष्काळजीपणा काम केलेलं आहे. आणि आज जो इथे घटना झाली जिथे ज्या गायकाला जो गुरं राखण्यावाल्याला ज्यांनी वाघाने मारले ते एकदम गावाला लागून आहे आणि शेतीचे काम सुरू आहे. तरी पण मी आपल्याद्वारे प्रशासनाला अशी मागणी करतो की इथे पिंजरे लावून त्या वाघाला पकडण्यात यावे, कारण की त्याला माणसाचा खून लागलेला आहे. आणि पिंजरे लावावे किंवा आपल्या या फॉरेस्टच्या एरियामध्ये गावाला लागून असल्यामुळे फेंसिंग करण्यात यावी. आपल्या माध्यमातून मी एवढीच विनंती करते. कुछ प्रतिक्रिया. मैं राजेश पालीवाल, गोबरवाही नागरिक. मेरी एक ही मांगनी है कि ये बहुत गरीब परिवार है, इनके 3 बच्चे हैं. इनको वन विभाग की तरफ से जो मुबदला मिलेगा वो तो जल्द से जल्द इनको मिलना चाहिए और उसके परिणाम स्वरूप उनके परिवार में एक किसी आदमी को सरकारी नौकरी वन विभाग में मिलना चाहिए. ये हमारी और हमारे पूरे गांव की तरफ से एक ही मांगनी है. धन्यवाद.